जय हिंद मित्रांनो, आपल्या टीप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बिंदू नामावली लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी आणि ती निर्दोष पद्धतीने तयार करण्यात यावी याकरिता जे आहे एक विशिष्ट प्रकारचा आराखडा असलेला नवीन शासनाचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं की याच्या पूर्वी जे काही शिक्षक भरतीमध्ये थोड्याफार प्रमाणावरती काही प्रवर्गाला कमी जागा आल्या होत्या, त्याच्या पाठीमागची जी काही कारणं होती, ज्या काही तक्रारी या ठिकाणी शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचल्या होत्या, त्याच तक्रारींवरती काहीतरी इलाज म्हणून जे आहे या पद्धतीने पत्रक काढण्यात आल्याचं आपण असंच सांगू शकतो। नेमकं काय आहे, कशा प्रकारे इथून पुढची जी काही प्रक्रिया असणार आहे बिंदू नामावलीची आणि त्याच्यानंतरची भरतीची प्रक्रिया, त्याविषयी आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या सीटीटी परीक्षेची तयारी करत असाल तर त्या परीक्षेकरिता उत्तम अशा प्रकारचं एक प्लॅटफॉर्म आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मार्गदर्शन। या मार्गदर्शनामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, डाउनलोड करून पाहण्याची सुविधा आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतभरामध्ये खूप चांगलं नाव कमावलेली अशा प्रकारची फॅकल्टी देखील आहे। ते तुमचा प्रत्येक डाऊट, प्रत्येक शंका या ठिकाणी जे आहे सॉल्व्ह करून देणार आहे। त्याकरिता तुम्हाला एकच काम करावं लागेल, ते म्हणजे आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे। आताच बॅच सुरू झालेली आहे, या बॅच मध्ये आपण नियमितपणाने अभ्यास करा, 100% आपल्याला यश मिळणारच आहे। चला आता आपण जाऊया आपल्या महत्त्वाच्या मूळ मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसत असल्याप्रमाणे सामान्य प्रशासन विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे, जो की रिझर्वेशनला पूर्णपणाने कंट्रोल करतो किंवा त्याला मॉनिटर करतो असं आपण म्हणू शकतो। यांचं एक शासन निर्णय आहे, कालच्या तारखेचा आहे 4 डिसेंबर 2025 चं। हे पत्र जे आहे याचं टायटल जर का आपण मित्रांनो पाहिलं, बिंदू नामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत, हा आपल्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे। कारण जागा किती येतात शिक्षक भरतीमध्ये तो भाग निराळा आहे, ठीक आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कुतूहल असतं की ठीक आहे, जागा 10,000 आहे, 15,000 आहे, 20,000 आहे, जे काही आहे, तो माझ्या कॅटेगरीला किती आहे, कारण मी तेवढ्या जागांसाठी पात्र आहे ना। म्हणजे तो आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याच्यामुळे हे जे पत्र आहे ते अतिशय जास्त महत्त्वाचं ठरतं। आता याच्यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे बघा, शासनाचं पत्र आहे, हे थोडंसं शासन निर्णय नाहीये परंतु शासन परिपत्रक आहे, थोडंसं वेगळ्या प्रकारचं पत्र मला या ठिकाणी आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो। चला बघूया, आपण थोडक्यामध्ये बघणार आहे शासन परिपत्रक काय सांगत आहे। याची प्रस्तावना बरीचशी दिलेली आहे आणि प्रस्तावनेच्या नंतर जे मुद्दे दिलेले आहे की बऱ्याच गोष्टी ज्या आहे बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये उपस्थित केल्या गेलेल्या, बरेचसे डाऊट्स उपस्थित केल्या गेलेले। हा परिपत्रक काढण्यामागचा उद्देश काय आहे, याच्यावरती ऑब्जेक्शन्स आहेत सगळ्याच विभागामध्ये, शिक्षण विभागच नव्हे तर इतर विभागामध्ये देखील बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये बरेचसे आक्षेप आहेत, तक्रारी आहेत आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की खालील प्रमाणे जे आहेत नवीन सूचना दिल्या जात आहेत। आता ही पहिली सूचना आहे बघा, एक एक करून सूचना बघूया आपण। काय सांगितलंय की सामान्य प्रशासन विभागाचा 29/3/97 आणि 18/10/97 रोजीचा जो काही शासन निर्णय आहे त्यानुसार सरळ सेवा असेल किंवा पदोन्नती असेल त्याची बिंदू नामावली ठेवण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। याच्या व्यतिरिक्त आता लेटेस्ट मध्ये पण या ठिकाणी बिंदू नामावलीच्या संदर्भातले शासन निर्णय आहेत 27 फेब्रुवारी 24 चा आणि 6/3/24 चा, हे देखील शासन निर्णय आहे। यामध्ये हे बघा काय होतं की ज्या ज्या पद्धतीने नवीन आरक्षण येतं, ईडब्ल्यूएच आलं, एससीबीसीचं आलेलं आहे, तर ते आरक्षण देखील जे आहे लेटेस्ट तारखेंमधले आपल्याला पाहायला मिळतात। त्या शासन निर्णयामध्ये त्या संवर्गाच्या बाबतीमध्ये काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता त्यानुसार त्यांनी काय सांगितलेलं आहे की सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारीमधील संवर्गनिहाय बिंदू नामावल्या ज्या आहेत तयार करणे व बिंदू नामावल्यांची सामान्य प्रशासन विभाग यांचं जे परिपत्रक आहे 2009 चं, त्या तरतुदीनुसार मागासवर्ग कक्षाकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे। आता काय होतं, जनरली एक ढोबळ मनाने तुम्हाला सांगतो, हे पत्र बरंच लांब लचक आहे, त्यामुळे आपला जास्त टाइमपास मला या ठिकाणी करायचा नाहीये। एक गोष्ट तुम्हाला सांगतो
की पहिल्यांदा आपण शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये बोलूया. हे बिंदू नामावली सगळ्या विभागांकरिता आहे, परंतु मी या ठिकाणी जे आहे बोलणार आहे शिक्षक भरतीबाबत. आता शिक्षक भरतीचा मुद्दा काय आहे, आता संच मान्यता होणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे तिथे काही दिवसांमध्ये संच मान्यता होईल. संच मान्यता झाल्याच्या नंतर एक्झॅक्टली कोणत्या आस्थापनेमध्ये किती पद रिक्त आहेत याचा आकडा आपल्याला मिळून जाईल. आता याचा आकडा मिळाला, समजा उदाहरण म्हणून आपण समजून घेऊया की एक जिल्हा परिषद आहे, आपली परभणी जिल्हा परिषद आहे, मी ज्या जिल्ह्यात आहे. परभणी जिल्हा परिषदेमध्ये समजा एकूण संच मान्यतेमध्ये आपण गृहीत धरूया किंवा 200 जागा रिक्त आहेत. ठीक आहे, प्राथमिक शिक्षकांची 200 जागा रिक्त आहेत. आता या 200 जागा आपल्याला भरायच्यात. ठीक आहे, आता जे काही टेटची परीक्षा झाली त्या टेटच्या परीक्षेमध्ये आपल्याला जाहिरात द्यायची आहे. मग आता या 200 जागांपैकी कोणत्या कॅटेगरीला किती जागा द्यायच्या हे कोण ठरवणार आहे, तर हे ठरवणार आहे या ठिकाणी मागासवर्ग कक्ष. ठीक आहे, मागासवर्ग कक्ष हे प्रत्येक विभागामध्ये एक एक आहे. आता यांना काय करावं लागेल, हे जिल्हा परिषदचे जे सीओ आहेत त्यांनी काय करायचं, आपल्या कर्मचाऱ्यांची यादी एक्झॅक्टली कार्यरत कर्मचारी किती आहेत, म्हणजे आरक्षणाचा रेशो कसा कसा आलेला आहे त्यानुसार आणि आताची जी काही रिक्त पदे आहेत तो डिटेल जे आहे या मागासवर्ग कक्षाला द्यायचा आणि मग ते लोक ठरवतील की एक्झॅक्टली भारतीय संविधानानुसार ही जी 200 पद आहेत ही 200 पद कोणत्या कोणत्या कॅटेगरीला किती किती देणार आहेत. मुख्य कॅटेगरी असेल, व्हर्टिकल असेल. व्हर्टिकल म्हणजे काय आहे, जे मुख्य मुख्य आरक्षण आहे, ओबीसी, एससी, एसटी, बीजे, अ ब क ड है ना, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, एसबीसी ही झाली व्हर्टिकल. आणि हॉरिझॉन्टल पुन्हा त्याच्यामध्ये किती आहे, हॉरिझॉन्टल काय आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, खेळाडू हे झाले तर आपले, किंवा दिव्यांग उमेदवार हे झाले हॉरिझॉन्टल मधले. तर हे ठरवण्याचा अधिकार असतो मागासवर्ग कक्षांना. आता हे जेव्हा आरक्षण ठरवलं जातं ना त्याच्यामध्ये कधी कधी किंचितचा या ठिकाणी त्रुट्या राहून जातात आणि त्याच्या तक्रारी आलेल्या आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीने होऊ नये म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा आता यांनी काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण कर्मचारी आहेत, कार्यरत कर्मचारी जेवढे राहतात तेवढ्या कार्यरत कर्मचाऱ्यांची जी नियुक्तीची नोंद आहे, नियुक्तीपत्र, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र जे आहेत तपासले का नाही तपासले ते पहा. आता काही जिल्हा परिषदांमध्ये म्हणा किंवा काही आस्थापनांमध्ये मुख्य मुद्दा काय झाला होता की प्रॉब्लेम कुठे क्रिएट झाला होता की एखादा कॅटेगरीचा उमेदवार आहे. ठीक आहे, एखादा कॅटेगरीचा उमेदवार आहे, उदाहरणार्थ आपण समजूया की ओबीसी कॅटेगरीचा उमेदवार आहे, त्याची निवड जी आहे ओपन मधून झालेली आहे कारण त्याने मार्क जास्त घेतले, ओपनचा क्रायटेरिया त्याने पार केला, त्याची निवड झालेली आहे ओपन मधून. परंतु काही काही ठिकाणी जे आहे या ठिकाणी बिंदू नामावलीमध्ये गडबड झाल्या कारणाने जरी त्या उमेदवाराची निवड ओबीसी मधून झाली तरी देखील त्याचा बिंदू नामावलीमध्ये जे आहे त्याची मूळ जी कॅटेगरी आहे, ओबीसी असेल, व्हीजे असेल, एसबीसी असेल, जे काही आहे त्या कॅटेगरीमध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जे आहे ही एक त्रुटी आहे. तर या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की असं होता कामा नये. बघा एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की या पद्धतीने जे आहे चूक याच्या पुढे होता कामा नये. हे बघा या ठिकाणी सांगितलं, उमेदवाराची ज्या प्रवर्गातून नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे त्या प्रवर्गाच्या बिंदूवर त्याचा बिंदू नामावलीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवाराचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र याचा क्रमांक आणि दिनांक त्या ठिकाणी नोंद करा. यामध्ये काही चुका झाल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे लक्षात आले ना की मला जे सांगायचं होतं किंवा जे काही आपले उमेदवार याच्या पूर्वी ऑब्जेक्शन्स घेत होते की याच्यामध्ये त्रुट्या आहेत, काही विशिष्ट प्रवर्गाला जे आहे जागा कमी येत आहे, त्याच्या पाठीमागचं त्यांनी जे आहे विथ प्रूफ काही पुरावे या ठिकाणी आणले होते आणि शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवले होते. आता त्या गोष्टी ज्या आहेत पुन्हा भविष्यामध्ये होऊ नये याकरिता जे आहे ते पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. याच्यामुळे निश्चितपणाने फायदा होईल. एक अपेक्षा आपल्याला हीच आहे की या परिपत्रकानुसार आता येत्या भरतीमध्ये तरी जे आहे कोणत्याही प्रवर्गावर कोणत्याही प्रकारचा अन्याय तर नाही म्हणणार, परंतु समजा जो काही दुजा भाव म्हणूया किंवा शासन प्रशासनाच्या चुकीमुळे आलेल्या कमी जागा म्हणावया त्या पद्धतीचा प्रकार आपल्याला पाहायला मिळू नये हीच अपेक्षा आहे. आपले जर का काही प्रश्न असतील या पत्रा संदर्भामध्ये, शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये, तर आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.